सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 अ गटाचा विचार केला तर चॅम्पियन माळेदेवी कुसरुंड हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय आणि ब गटातून कोणता संघ दाखल होईल हे पाहायचं आहे. पाठच्या सामन्याचा विचार केला तर रुले या संघाने ज्या प्रकारे खेळ केला आणि वांग व्हॅली महिंदा 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, त्यांच्या विरोधात कोणता संघ दोनात करेल हे पाहायचं आहे. एका बाजूला स्वतः आयोजक आहेत टीम शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी, दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात खेळते टीम वन साइड जिवाळा भालेकरवाडी. आज शिळगावची स्पर्धा आहे, मिरासवाडीची स्पर्धा, आणि शिळ म्हटलं की शिळ प्रीमियर लीगची देखील आठवण येते. SPL शिळ चॅम्पियन ट्रॉफी एक मोठी स्पर्धा त्याच गावाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली आहे. सामन्याला होते सुरुवात. गणेश सूर्यवंशी पहिला चेंडू, पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिला. वन लेफ्ट वाईट बॉल. अतुल भालेकर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. नुकतीच सातारा प्रीमियर लीगचं ऑप्शन झालं आणि त्यामध्ये प्रत्येक संघमालक इच्छुक होता या खेळाडूला घेण्यासाठी. पुढे सचावून पंच केलाय, कव्हरच्या हातामध्ये, सरळ हातामध्ये मारला चेंडू. विकेटचा पतन, गोल्डन डकचा शिकार, शून्यावर झेलबाद. अतुल भालेकर हॅज टू डिपार्ट्स. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे सागर सूर्यवंशी यांनी झेल टिपला आणि गणेश यांनी पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय. पहिला चेंडू अवांतर आला आणि ही अशी मोठी विकेट, कारण अतुल भालेकर म्हटलं तर टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडीचा महत्त्वाचा खेळाडू शून्यावर बाद झालेत. क्रमांक 3 वर प्रवीण हरुगडे, मेंटॉर ऑफ वन साइड जिव्हाळा, आणि सध्या टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडीसाठी गेली अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा गेली 24 वर्ष 2002 पासून त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी ज्यावेळेला सुरुवात केली आणि हा अनुभव त्यांच्याकडे प्रचंड मोठा आहे. त्यांची एक क्रिकेटची आठवण ती देखील आपण रोहनदादा निश्चित चर्चा करणार आहोत. हाफ टॅकल चेंडू हुक केलाय, फाईन लेगला. हा चेंडू आता रस्त्यावरून आणावा लागेल. बिल्डिंगमध्ये गेलाय, गणेश दर्शनमध्ये. गणेश करतायत गोलंदाजी आणि चेंडू गणेश दर्शन बिल्डिंगच्या वेलकम गेटवर गेलाय. प्रवीण हरुगडे यांचं देखील खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या 2. मॅच बॉल आलाय आणि बाहेर जे आमचे खेळाडू आहेत अचानक 11 बनपुरीचे, त्यांनी चेंडू दिला. थँक्यू सो मच, आपलं धन्यवाद. धावा कराव्या लागतील ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून. लॉंग ऑन आहे तैनात. चेंडूचा वेग मंदावला पडल्यानंतर 2 धावा मिळतील. या फटक्यावर देखील प्रवीण हरुगडे यांना पॉवर प्लेच्या पंचांमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागते. इनफिल्डला क्लिअर करावं लागतं. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केल्यानंतर गणेश सूर्यवंशी यांनी चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडू अखेर 1 गडी बाद 4 धावा. यॉर्करचा प्रयत्न, व्हाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल. पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर गडी बाद झाला, त्यानंतर 1-2 म्हणजे आता चेंडूंचा खेळ झालाय फक्त 3. यास दुरुस्ती केली जाते. 3 चेंडू आणि यासाठी आमचे स्कोरर अमोलदादा हुशार आहेत. पोल करण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे गणेश सूर्यवंशी यांची, कारण गणेश सूर्यवंशी म्हणजे एक वेगवान गोलंदाज आणि यावर्षी मिरासवाडी शिवगर्जना स्पोर्ट्स या संघासाठी चर्चेमध्ये आलेलं नाव या खेळाडूने प्रभावित केलं. एक उंचपुरे खेळाडू, मोठा रनअप आहे आणि या कमी वयामध्ये या खेळाडूने छाप सोडली आपल्या नावाची. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅक ऑफ द लेन टाकला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि यासाठी अतुल भालेकरांची विकेट किती महत्त्वाची होती पहा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या पहिल्या पंचम अखेर 1 गडी बाद 5 धावा. धाव फलकावर. आज
रोहन दादा आमच्या उजव्या बाजूला बसलेत, अमोल सूर्यवंशी डाव्या बाजूला ॲज अ स्कोरर म्हणून. आणि आज वांगवेली महिन तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले, त्यामुळे थोडीशी निवांत आहेत. एक सामना दूर एका करंडकापासून. यावर्षी एक करंडक जिंकला त्यांच्या टीमने आणि स्वतःच्या आयोजनामध्ये. परंतु आता दुसऱ्यांदा संधी आली आहे. जय हनुमान चषक 2026मध्ये टॉप 4मध्ये जाण्यापासून एक सामना दूर आहेत. चला प्लीज, तुम्ही स्वतः आयोजक आहात, एवढा वेळ नका घेऊ, मॅच चालू करा. रोहित सूर्यवंशी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पार्थेश भालेकर यांचा मिस टाइम स्ट्रोक आहे. शतकच्या गणेश सूर्यवंशी अप्रतिम, अद्भुत, असाधारण, अविश्वसनीय कॅच पकडलाय. व्हॉट आउटस्टँडिंग कॅच. स्वतःच्या अगदी मागे जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात होते, मागे गेले 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 चेंडू हवेमध्ये आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. कॅच ऑफ द मॅच, विकेटचं पतन. फलंदाज पार्थेश भालेकर शून्यावर झेलबाद. आणि विशेष म्हणजे पार्थेश भालेकर यांचे गुरु अतुल भालेकर देखील शून्यावर बाद झाले आणि आता पार्थेश भालेकर देखील बाद झालेत. परंतु पाटण तालुका क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे मैदानामध्ये दाखल होत असताना. रोहन दादा, तुमची नजर खूप तेज आहे. वेलकम, सुस्वागतम जय हनुमान चषक 2026मध्ये. किरणजी पांडुरंग मस्कर सरांचं शुभागमन झालं आहे. वेलकम सर, या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. एक सामना त्यांच्या आवाजामध्ये देखील प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, कारण किरण मस्कर सरांचा आवाज नसेल ना तर पाटण तालुका क्रिकेट अपूर्ण आहे आणि सत्य आहे. हलक्या हाताने फक्त पंच केला विवेक वरपे. सेन्सिबल क्रिकेट, एक सिंगल धाव मिळते. फक्त हलक्या हाताने पंच केला तर चेंडू लॉंगॉनला आला आणि जर मजबूत पंच केला असता तर मुख्य व्यासपीठाच्या वरूनच गेला असता. सांगायची गरज नाही आहे यासाठी. एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 6 धावा. प्रवीण हरवडे आहेत स्ट्राईकवर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर आहे. रोहित सूर्यवंशी यांचा व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने जोडली जाते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. इथून कशा प्रकारे धावा केल्या जातील हे पाहायचं आहे, कारण वन साईड जेव्हा टीम म्हटलं की त्यांची बॉलिंग लाईन चांगली तर आहेच, परंतु त्यांचे पहिले 4 फलंदाज चांगली फलंदाजी करतात. पोल करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. केपी कॅप्टन चेंडू खाली. प्रवीण हरवडे नाराज असतील स्वतःवर. विकेटचं पतन. प्रवीण हरवडे झेलबाद. रोहन दादा, जर विचार केल्यानंतर प्रवीण हरवडे गेली 2 ते 3 आठवडे आजारी होते, दुखापतग्रस्त देखील होते. त्यांच्या हाताला बोटाला चेंडू लागला आणि एखादा खेळाडू ज्या वेळेला दुखापतीमधून कमबॅक करत असतो ना, थोडंसं कठीण असतं, कारण एक गाव अकराचं क्रिकेट म्हणजे तुमच्याकडे 11चे 11 खेळणारे नसतात. कधी कधी तर तुमच्या टीममध्ये 6 ते 7 खेळाडू असतात, परंतु संघासाठी हे खेळाडू उतरतात दुखापतग्रस्त असून देखील. आज विचार केला तर काही खेळाडू मेडिसिन घेऊन मैदानामध्ये येतात, कारण त्यांना ग्रामीण क्रिकेट खेळायचं असतं, आपल्या गावाचं क्रिकेट खेळायचं असतं. आता फलंदाजीसाठी आलेत अभिजित. अभि आलेत फलंदाजीसाठी क्रमांक 5 वर. त्यांच्या समोर आहेत रोहित सूर्यवंशी. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अभिने हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला राजेश सूर्यवंशी. चेंडू खाली. अगदी अर्ध्या पद्धतीने फटका खेळला मी म्हणेन. मारुकी नको द्विधा मनस्थितीमध्ये होते कदाचित आणि विकेटचं पतन. अभि शून्यावर झेलबाद. या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली केली अर्थातच शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडीने. विशेष म्हणजे या संघाने या वर्षी पाटण तालुका क्रिकेट गाजवलंय. एक उद्यानमुख खेळाडूंच्या यादीमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव पाटण तालुका क्रिकेटमध्ये संस्कार मोहिते क्रमांक 6 वर आलेत. या मी कौतुक करेन गोलंदाज रोहित
सूर्यवंशी. रोहित जर्सी क्रमांक 45 हिटमॅन लवर. रोहित यांना पण पाहतोय आणि आमचे कॅमेरामॅन किती हुशार आहेत. अभय जसं त्यांचं नाव घेतलं जर्सी अगदी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अपील केली आहे पंचांचा स्पष्ट नकार. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रोहित सूर्यवंशी यांची. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 2 पंचांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 8 धावा. 4 गडी बाद 8 धावा म्हणजे इथे टीम वन साइड जिव्हाळा संकटामध्ये आहे. आणि विवेक वरपे जोपर्यंत आहेत ना ते 10 चेंडूमध्ये 5 चेंडू बाहेर मारण्याची क्षमता आहे या खेळाडूची. बिरासवाडी संघाची रन मशीन आता गोलंदाजीसाठी सज्ज होते. संतोष सूर्यवंशी. ही दोन्ही बेस्ट खेळाडूंची लढाई असेल. एका बाजूला संतोष सूर्यवंशी आणि दुसऱ्या बाजूला वन साइड जिव्हाळा या संघाचा महत्त्वाचा फलंदाज विवेक वरपे. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू. 10 चेंडू जर स्ट्राईकवर राहिले ना विवेक वरपे तर कदाचित 5 चेंडू बाहेर मारू शकतात आणि तेवढी त्याच्याकडे प्रतिभा आहे. यॉर्करचा प्रयत्न केला जातोय सातत्याने. खराब गोलंदाजी. एक धाव अवांतर स्वरूपात जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10 धावा. स्लोअर वर हलक्यात फक्त दिशा दिल्या आणि लॉंगलेगला चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मिळते. येस लेदर बॉल क्रिकेट म्हणजे खूप महागडे क्रिकेट आणि परंतु मेहनत पाहिजे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. या फुलटॉस चेंडूला तुम्हाला डीप स्कोअरला खेळायला पाहिजे होतं आणि प्री माइंडेड स्ट्रोक कदाचित विवेक वरपे यांनी खेळला. 1 धाव आली. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला यॉर्कर. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला सागर. त्याच्या आधी आलेत वेगाने क्षेत्ररक्षक आणि तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळते राजेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण समोरच्या संघाला दबाव टाकण्यासाठी अगदी फ्रंटफुटला येऊन ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला आहेत सागर सूर्यवंशी. 1 धाव मिळते. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 13 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे. या डावाचा विचार केला तर तिसरं पंचम चालू आहे. 13 धावा. अजून एकही मोठा फटका आला नाहीये. शॉर्ट पूल केलाय. कॅच इज द कॉल. विक्रम डाऊन द बॉल. विकेटचं पतन. विवेक वरपे या संघाचा शेवटची आशा इथे मात्र झेलबाद. वेलकम किरणजी मस्कर सर. या आपलं स्वागत आहे जय हनुमान चषक 2026 मध्ये. आपण त्यांचा आवाज ऐकूया. दुसऱ्या डावामध्ये कदाचित या मॅचमध्ये देखील आणि विशेष म्हणजे वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी चुका करते. एखादा खेळाडू ज्यावेळेला तुमचा महत्त्वाचा बाद होतो रोहन दादा भागीदारी पाहिजे होती ते भागीदारी केली नाहीये. चांगला ड्राईव्ह. मिड ऑफचा चुकी करतो क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ आहे तैनात. ते मात्र बॅकअप आहे परंतु 1च धाव मिळेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले. 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. संघ अडचणीमध्ये आहे आता. संस्कार मोहिते आणि त्यांच्या साथीला आहेत. त्यांना बॅटिंग करावी लागेल. एक मोठी विशेष म्हणजे टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडीला समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल. संतोष सूर्यवंशी यांचं चांगलं षटक इथे मात्र पूर्ण होत आहे आणि केपी संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू चांगला स्लोअर वन. कर्णधार केपीचा डॉट बॉल.
चेंडू अगदी ज्या वेळेला पडला ना त्यावेळेला हलकासा आतमध्ये आला आणि विशेष म्हणजे चांगला इनकटर KP यांचा. वेलकम शिवा जाधव बॉस, सुस्वागतम. आपलं देखील स्वागत आहे. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. हा देखील चांगला स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं जाते KPच्या माध्यमातून आणि बाबूसाठी आता मात्र थोडीशी कठीण परिस्थिती आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळू शकते. हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करायची होती. हा देखील चांगला लेग ब्रेक. यासाठी KP यांची ओळख आहे. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाहीये आणि म्हणजे टीम वन साइड जिव्हाळा आता कुठेतरी संकटामध्ये पूर्णपणे फसते. यॉर्करचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागले, एक धाव मिळते. 15 धावा धाव फलकावर. खूप खराब स्थितीमध्ये आणि या संकटामध्ये आहे टीम. एक जर षटकार आला ना इथून आणि जर 21 वगैरे 20 धावा झाल्या तर गोलंदाजी चांगले वन साइड जिव्हाळ्याची मॅच रंगतदार होऊ शकते. दुसऱ्या बाजूला मोठा फटका खेळावा लागेल बाबूला. संस्कार मोहिते आहेत नॉन स्ट्राईकला. आघाडीचे फलंदाजांचं अपयश, टीम बॅकफुटला गेले. 15 धावा. ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, एक धाव मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने. एक धाव आता धावसंख्येमध्ये जोडली जाते. 16 धावा धाव फलकावर. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 16 धावा. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलं, मिड विकेट आहे तैनात. अप्रतिम कॅच, उत्कृष्ट दर्जाचा झेल डिप्लाय आणि शेवटच्या चेंडूवर परतावा लागेल बाबूला. विकेटचं पतन. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 16. 17 धावांचं लक्ष असेल टीम शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी. 17 रन्स टू विन. धारदार गोलंदाजी केली अमोल दादा. ज्या प्रकारे विचार केला तर फक्त 17 धावांचं लक्ष आहे, परंतु या 17 करताना देखील धोक्याची घंटा वाजेल का? 17 म्हणजे खतरा. आणि या मॅचचा विचार केला तर सतरा धावांचं लक्ष आहे. फिल्डिंग लावून घ्या टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी. क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी. 17 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल हे पाहिजे. परंतु जर अतुल भालेकर यांच्या पहिल्याच पंचमध्ये 2 किंवा 3 विकेट आल्या ना संतोष भाऊ, तर मॅच रंगतदार होऊ शकते. क्रिकेट आहे, काही घडेल. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने पाहताना त्यावेळेला ते रंगतदार होतात, रोमहर्षक होतात. सनी कंक बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानामध्ये गेलेत. रवी आहे, अमित आणि सनी, म्हणजे 2 सनी तुम्हाला पाहायला मिळतील. सनी कंक
आज त्यांची बॅट थोडीशी नाराज होती त्यांच्यावर. चला मॅच चालू करूया प्लीज, विनंती असेल. दोन्ही टीम थोडंसं आपण स्पीडअप करूया. आणि पहिलं षटक आता इथे मात्र हा प्रश्न पडला की तुम्ही 17 धावांचा बचाव करायचा तुमचा विचार आहे की नाही आहे. आमच्या स्कोररने पहिलंच नाव टाकलं अतुल भालेकर यांचं आणि सरप्राईज त्यांना देखील मिळालं. ते देखील थोडेसे चकित झालेत. अभि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर, कारण 17 धावांचं लक्ष. आणि फिरकीचा जादूगर हा वन साईड जिव्हाळा भालेकरवाडीचा. फिरकीच्या जाळ्यामध्ये कोणाला फसवेल का, प्रेमाच्या जाळ्यामध्ये खूप त्यांनी अगदी आणि एक उच्च शिक्षित खेळाडू आहेत, पण तो बॅटिंग मध्ये आलेलं अपयश विसरून आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. समोर मिरसवाडीची रणमशीन संतोष सूर्यवंशी. पहिला चेंडू कट केलाय, कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक अतुल भालेकर. ज्या दिशेला त्यांचा झेल पकडला होता अगदी कव्हर्सला तैनात आहेत ते. मजा येईल या मॅचला. संतोष दादा इथून काही घडू शकतं कारण लो स्कोरिंग सामना आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. फ्लायटेड चेंडू इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका, एक टप्पा सीमा पार. लॉंग ऑफ ला धावा मिळतील 4. संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून 4 चौकार. चांगली चेंडूला फ्लाईट दिली, परंतु पॉवर प्लेचा पंचम चालू आहे. आता मात्र बदल केला जातोय. लॉंग ऑफला पार्थेश भालेकर यांना तैनात केलंय. डीप स्क्वेअर लेगला आहेत विवेक वरपे आणि ज्या प्रकारे चेंडूला फिरवण्यासाठी ओळखले जातात. फटका फसलाय, चेंडू हवेत. सनी आहेत मिडॉनला, चुकी करणार नाहीयेत आणि यासाठी अभि यांच्यावर विश्वास दाखवला होता आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये एकाला तर फसवलं. पहिला कार्यक्रम केला त्यांनी पहिल्याच पंचममध्ये. आणि जर आधीच्या चेंडूला जर लॉंग ऑफ तैनात असता तर तिथे देखील धावा वाचवल्या असत्या. जर तरला महत्व नाहीये. लक्षात घ्या अजून अतुल भालेकरांचा एक षटक बाकी आहे. आज विचार केला तर आणि किरण सरांचा अभ्यास पहा बॉस. हा नाद वेगळा, म्हणजे मायक्रोफोन सोडून सध्या ते ज्या प्रकारे चेंडू फिरवण्याची गोष्टी करतात, सराव देखील खूप जास्त. सध्या क्रिकेटच्या मैदानामध्ये त्यांच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जास्त मन रमायला लागले. कदाचित पुढच्या वर्षी PTPL ला फॉर्म देखील भरतील बॉस. होईल होईल, काही घडू शकतं. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. गणेश सूर्यवंशी क्षेत्ररक्षक मागे धावतोय. चांगला प्रयत्न केला. रिले कॅच, अप्रतिम, अविश्वसनीय, असाधारण, अफलातून कॅच. कॅच ऑफ द डे. रिले कॅच कशा प्रकारे पकडला जावा. सनी आणि 2 सनी होते. एका बाजूला सनी कंक आणि दुसऱ्या बाजूला दुसरा सनी. चेंडू हवेमध्ये होता. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हा व्हिडिओ व्हायरल होईल आज. फ्लायटेड चेंडू दिला डाऊन द लेग साइड. लेग ब्रेक चांगला हाताळला अभि यांनी. सनी मागे धावले लॉंग ऑन पर्यंत. त्यांच्या हातातून चेंडू निसटला. सनी कंक वेगाने आले. मी कौतुक करेन सनी कंक यांचं, कारण त्यांना माहित होतं की काय कदाचित हा चेंडू हातातून उडू शकतो. एवढ्या मागे धावत जात असताना अशा प्रकारचे कॅचेस पकडणं अशक्य. आणि एखादा क्षेत्ररक्षक मागे धावत जाऊन झेल पकडतो. 1983 विश्वचषकाची आठवण येते. विवियन रिचर्ड सरांचा झेल कपिलदेव सरांनी पकडलेला. तो फक्त झेल नव्हता तर भारताचं क्रिकेट बदलणारा झेल होता. तो वर्ल्ड कप जिंकला भारताने. तिथून भारतीय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेला. तो मागे धावत जाऊन पकडलेला तो झेल आज देखील प्रत्येकाच्या आठवणीत आहे. स्विच करण्याचा प्रयत्न KP यांचा डॉट बॉल. पहिल्या पंचममध्ये काय गोलंदाजी केली. 2 गडी बाद केले त्यांनी. धावा खर्च केल्या अवघ्या 4. आता 15 चेंडूमध्ये करायचे आहेत 13 धावा. मॅच अजून देखील संपली नाहीये. आणि कोणाला असं वाटलं होतं का की अतुल भालेकर पहिलं षटक हाताळणार नाहीत. अभि पहिलं षटक हाताळतील. पहिलं पंचम 2 महत्त्वाचे गडी बाद करतील. संतोष गणेश ते त्यांनी त्यांचं काम केलं. आता जर इथून अतुल भालेकर यांच्या षटकामध्ये 1 किंवा 2 धावा आल्या आणि सामना 10 चेंडू 10 मध्ये गेला ना तर मजा येईल घरी. तर इथून विकेट घ्यावा लागतील वन साईड जिव्हाळा भालेकरवाडी या संघाला. दुसऱ्या बाजूला फक्त 2 मोठे फटके खेळायचे आहेत.
शिवगर्जना मिरासवाडीला. मॅच फिनिश. सातारा टेनिस बॉल क्रिकेट समलिंग अतुल भालेकर सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचा पंचम संपलाय. 5 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर. पहिला चेंडू. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त ढकललाय. स्लिपमध्ये 1 धाव मिळते. आता अतुल भालेकर स्लिप तैनात करतील का हे पाहायचं आहे, कारण फलंदाजाला जास्त काही करायचं नाही, फक्त एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहेत आणि तो त्यांचा प्रयत्न असेल. त्यांना माहीत आहे हे 5 चेंडू आपण सावकाश खेळू, त्यानंतर आक्रमण करू शकतो. बॅटर केपी आणि त्यांच्या साथीला भरत सूर्यवंशी. यॉर्करचा प्रयत्न, वेगाने हाताळण्याचा प्रयत्न झाला जरूर. व्हाईट बॉल. आणि कधी कधी वेग असणं चांगलं, परंतु वेगाबरोबर तुमच्या दिशेवर देखील नियंत्रण पाहिजे आणि त्या या चेंडूवर नियंत्रण नव्हतं. अतुल भालेकर म्हटलं की वन साईड जिव्हाळा भालेकरवाडी. आणि विशेष म्हणजे पाटण तालुका क्रिकेटमध्ये मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला विवेक वरपे. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 7. त्यांच्या हातावर टॅटू आहे क्रिकेट इज इन माय ब्लड बॉस. आणि क्रिकेटसाठी एक वेडा व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये. त्यांच्या हातावरचा टॅटू पहा, क्रिकेट इज इन माय ब्लड, म्हणजे ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे आणि ज्यांच्या नसानसामध्ये क्रिकेट आहे. कॅप्टन 26. आणि या नवीन खेळाडूंवरना देखील घडवण्यासाठी हा खेळाडू कष्ट घेत असतो. हाफ टॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. बॅट लागल्यानंतर चेहऱ्यावर आदळतो. एक चिकी सिंगल हवी आहे. वेगाने आले जरूर क्षेत्ररक्षक अमित. येस. आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले अमित कदम यांनी, बॉस यांच्याकडून 11 रुपयांचं कॅश पारितोषिक दिलं जाईल सामना संपल्यावर. आणि अमित म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका क्रिकेट. अमित असेल, सनी असेल, एजे असतील, असे काही क्षेत्ररक्षक आहेत ना, ते तुम्हाला फिल्डिंगच्या जोरावर सामने जिंकून देतात. हलक्यात नाही फक्त ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट केपी यांचं चांगलं क्रिकेट, कारण त्यांना माहीत आहे धावा हव्यात आपल्याला अवघ्या या मॅचमध्ये 17, त्यामुळे घाई करून चालत नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर 9. 8 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अद्याप आता गली तैनात केले, म्हणजे थोडंसं कदाचित उशिरा, परंतु कर्णधाराने गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. याच चेंडूसाठी ज्या प्रकारे लेटकटचे फटके खेळले जात आहेत. 1 to go. चांगला स्क्वेअर कट, डीप पॉइंट, सीमारेषा पार. केपीचा क्लास दाखवणारा क्रिकेटचा दर्जेदार फटका. धावा मिळतील 4 केपीला. जय हनुमान चषक चौकार. 13 धावा धाव फलकावर. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. 10 चेंडू 4 धावा. इथे हा सामना कदाचित हातातून निसटू शकतो वन साईड जिव्हाळ्याच्या, कारण 10 मध्ये 4. एक मोठा फटका भरत आणि त्यांच्या साथीला केपी. आणि ज्यावेळेला तुमची बॅटिंग होत नसते ना, त्यावेळेला गोलंदाजावर दबाव येतो. आज विचार केला तर सध्या वातावरण देखील थोडंसं बदललं, हवामान बदललं. आता थंडी कमी होऊन थोडीशी उष्णता वाढली आहे, त्यामुळे खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी प्या मित्रांनो. क्रॅम्प येऊ शकतो, त्यासाठी आणि पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाका. संस्कार मोहिते गोलंदाजीसाठी आलेत. 10 चेंडू 4 धावांची गरज. सर इथून 1-2 विकेट आल्या तरी देखील मॅचमध्ये येऊ शकते. आणि एक मोठा फटका शिवगर्जना मिरासवाडीसाठी हवा आहे. पहिला चेंडू स्लोअरवर हाताळलाय. डॉट बॉल. आणि पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही स्लोअरवर टाकता त्यावरून तुमचा आत्मविश्वास जुनावतो, आत्मविश्वास दिसतो त्या खेळाडूचा. गतीमध्ये परिवर्तन. संस्कार मोहिते. हा वेगवान चेंडू हाताळला. बॅटच्या बॉटमला लागला. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे तैनात. 1 धाव मिळेल. अभि आहेत लॉंग ऑफला. आता 3 धावांची आवश्यकता आहे. अमोल विचार केला तर ह्या धावा 25 ते 30 असते तर विचार करा मॅच कुठे असते आता.
आणि 10 ते 12 धावा कुठेतरी कमी झाल्या मी म्हणेन. मॅच फिनिश करणारा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट केपी यांच्या बॅटमधून दर्जेदार 6 धावा. षटकार. वेल प्ले टीम. शिवगर्जना मिरासवाडी वन साइड जिवाळा हार्ड लक बॅड लक. चला टॉस साठी या. चला या दोन्ही टीम आपण टॉस करूया. रुवले विपक्ष टीम शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी.